नमस्कार मित्रांनो, मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं लगाव बत्तीवर. मी सध्या आहे पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि निमित्त आहे पुणे बुक फेस्टिवलचं. मित्रांनो, आधी म्हणायचे ना की आयुष्यात माणसाला काही प्रश्न पडले असतील तर त्याने पुस्तकं वाचावी, पण आजच्या काळात काय झालं आहे माहिती आहे का, पुस्तकं वाचणं हाच एक मोठा प्रश्न झाला आहे. म्हणजे पुस्तकं वाचण्याची इच्छा आणि उत्साह तर असतोच, पण पुस्तक नक्की वाचू कोणतं हा सगळ्यांनाच प्रश्न असतो. नाही तो प्रश्न मलाही आहे, पण ह्या प्रश्नाचं अगदी सहजपणे आज मी उत्तर शोधणार आहे आणि तुमच्यासाठी भरपूर बुक स्टोरीज घेऊन येणार आहे. सो चला. सो आम्हाला सांग की तुझं फेवरेट बुक कोणतं आहे आणि कोणतं असं एक बुक आहे जे तू आम्हाला रिकमेंड करशील वाचण्यासाठी. माझं फेवरेट बुक म्हणजे लाईक बाजिंद आहे. खूप छान स्टोरी आहे ॲक्च्युली बाजिंद म्हणून. आणि थोडंसं शिवाजी महाराजांच्या काळातला टच आहे त्याला. तर तुम्ही थोडं लाईक इट इज रिअली अ गुड बुक. गणेश मानुगडेंनी लिहिलेली आहे. तर मग ते मी नक्कीच रेकमेंड करेल. आत्ता मी नुकतंच वाचलं आहे महादेवी वर्माचा श्रृंखला की कडियाँ. खूप चांगलं. जर का हिंदी वाचायचं असेल दर्जेदार तर ते पुस्तक मी नक्कीच रेकमेंड करेन. आणि दुसऱ्या माझ्या आवडत्या लेखिका आहेत मन्नू भंडारी. त्यांची पुस्तकंही मला फार आवडतात वाचायला. न्यू 90 हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं. सरश्री यांनी ते लिहिलेलं आहे. पुस्तक खूप छान आहे. म्हणजे सेल्फ रिअलायझेशन त्यामध्ये होतं. अनेकसे चॅप्टर आहेत, ते तुम्ही जसे वाचता आणि ते स्वतः ॲनालिसिस करता तर तुम्हाला बरेचसे चेंजेस जाणवतात आणि आपल्या चुका कळतात. ते पुस्तक सगळ्यांनी नक्की वाचावं. माझं जे स्पेशलायझेशन आहे ते गावाशी निगडीत असल्यामुळे गावगाडा अनिल पाटील यांचं पुस्तक खूप मस्त पुस्तक आहे ते. अच्छा. आणि ते मला आवडते. आणि प्रेक्षकांना आपला भारत देश किंवा आपल्या भारतामध्ये असणारे जे विविध प्रॉब्लेम्स आहेत, जी समस्या आहेत, ते समजून घ्यायचे असेल तर सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया आहुजाचं एक पुस्तक आहे, ते वाचायला हवं. रिसेंटली मी जे रीड केलं आहे ते रावण आहे शरद तांदळेंचं. अँड मी डेफिनेटली रेकमेंड करेल ते, कारण रिअली खूप छान लिहिलेलं आहे रावणाच्या लाईफबद्दल ते. आणि दोन्हीही बाजू कळतात त्याच्यामध्ये, त्यामुळे डेफिनेटली अ मस्ट रीड आहे रावण. माझं राधे आवडतं बुक आहे. रणजित देसाईंचं आवडतं बुक आहे. आणि आता रिकमेंड करायचं म्हटलं तर मी आता सूर्याची सावली घेतले. माझा मित्र नितीन थोरात यांचा आहे. तर ते चांगलं आहे बुक. मला जास्त आध्यात्मिक वगैरे वाचायला आवडतं. आणि आध्यात्मिकमध्ये समर सरांचं आहे राधा आणि उर्मिला. म्हणजे असं वाटत नाही की आपण ते राधा म्हणजे कोणत्या तर देवतेविषयी, ऍक्च्युली ती आपली मैत्रीण आहे. तर त्यांनी अशी स्टोरी प्रेझेंट केली की खूप मस्त आहे. की एक श्रावणीची म्हणून मुलगी आहे, ती तिच्या लाईफमध्ये भटकतीये. म्हणजे तिचा ब्रेकअप झालाय, त्याच्यामधून तिला राधा असं हे करते, तिला सतत राधा भेटते. मग ते आपल्यासारखाच एखादा माणूस असतो, पण ते कथा खूप भारी त्यांनी लिहिलेली आहे. मला जर म्हणलं तर पुस्तक जर आवडतात तर पु ल देशपांडेंची सगळ्यात जास्त आवडतं. त्यातलं सर्वात आवडतं व्यक्ती आणि वल्ली बटाट्याची चाळ जे आहे. त्याच्यानंतर वि स खांडेकरांची पुस्तकं आहेत. म्हणजे सुखाचा शोध आहे त्याच्यामध्ये. अमृतवेल असेल, त्यांचं अमृतवेल असेल. त्यानंतर मला आपले तेंडुलकरांची पण पुस्तकं जी आहेत ती पण खूप आवडतात. ययाती जे आहे तेही वि स खांडेकरांचं पुस्तक, जबरदस्त पुस्तक. अशी पुस्तकं वेगळ्या प्रकारची आहे. ऐतिहासिक पण पुस्तक आहेत, जसं पानिपतकार आहे, विश्वास पाटलांचं पुस्तक आहे. आता प्रेक्षकांना तुम्ही काय पुस्तक रिकमेंड कराल की ते पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे? कुस्तीपट्टू जे आहेत खाशाबा जाधव, त्यांच्या जीवनावर आधारित एक पुस्तक याच स्टॉलमध्ये आहे. आणि ते खूप सगळ्या तरुणांना कशा पद्धतीने त्यांनी ते त्यांचं आयुष्य ते जगले आणि तिथेपर्यंत गेले आणि त्यांनी आपल्या भारताला पहिलं मेडल जे आहे ते आणलेलं आहे. असं पुस्तक या NBTमध्ये आहे. आणि तेच मी तुम्हाला रिकमेंड करेल की ते पुस्तक घ्या. आणि ते पुस्तक जे लिहिलेलं आहे संजय दुधाने, हे आपल्या पुण्याचेच स्पोर्ट्स रिपोर्टर पण आहेत आणि लेखक पण आहेत. आमचं ज्ञानगौरी पब्लिकेशन आहे. आणि हा तुमचा उपक्रम काय याविषयी? हा उपक्रम आमचा असा आहे की आपण सेव्ह पेपर सेव्ह नेचर असा कन्सेप्ट आहे आमचा. की जेणेकरून वह्या वाचल्या पाहिजेत आणि पेपर वाचला तर आपले झाडं पण वाचणार आहेत. निसर्ग वाचवायचा असेल तर आपल्या वह्या कमी लागल्या पाहिजे. म्हणजे मुलांना वारंवार तर लागणारच आहे. पासून झेड लिहायला खूप साऱ्या वह्या लागतात, पण एकच वही वारंवार वापरू शकता तुम्ही. असा आमचा उपक्रम आहे. सो याचा एक डेमो तुम्ही दाखवू शकता का आम्हाला? नक्कीच. हे असे बुक्स येतं की याच्यावरती आपण
लहान मुलं जे येतं ज्यांना स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईनपासून शिकवतो आपण वेगवेगळ्या लाईन्स वगैरे, त्याला कुठलाही स्केच पेननं लिहून नॉर्मल ओलं कापड करून त्याला पुसून काढता येते. असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे असे याच्यामध्ये, असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. ड्रॉइंग करायला आहे, जसं अल्फाबेटचं आहे, नंबर्स वगैरे दिलेले आहेत. टेबल आहे, याच्यात 30पर्यंत टेबल दिलेले, गणितं करायला दिलेले, वेगवेगळे रायटिंग येतात. मराठी पाहिजे मराठी आहे, हिंदी आहे, अशा वेगवेगळ्या भाषेतले आपण पुस्तकं तयार केली. माझं आवडतं पुस्तक जे आहे ते काल किंवा परवा प्रकाशित झालेलं ऑपरेशन सिंदूर याच्यावरती. आणि मी ॲज अ टॅक्स लॉयर GST बद्दल प्रॅक्टिस करतो, त्यामुळे मी प्रेक्षकांना जे रेकमेंड करेन तो पुस्तक आहे GST मार्गदर्शिका. रिझन आहे हे सोप्या मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेले. त्याचबरोबर याच्यामध्ये 2 गोष्टी जे बाकीच्या ठिकाणी मिळत नाही, ते म्हणजे मला इन्स्ट्रक्शन आणि गाईडलाईन्सची माहिती, आणि दुसरं न्यायनिर्णय, ज्याच्यामुळे मला एक केस स्टडीज मिळून जातो, ज्याच्याने मला केसेस हँडल करायला सोपं होतं. तर बाबासाहेब पुरंदरे यांचं जे आहे राजा शिवछत्रपती, तर याचा जुना ग्रंथ मी काही वर्षांपूर्वी वाचला होता. तर आता तो 2 पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा स्वरूपात आता इथं उपलब्ध आहे. तर ते आवडण्याचं कारण असं आहे की ते जेव्हा मी वाचलं तेव्हा ती कथा डोळ्यासमोर उभी राहिली. तशी अनेक पुस्तकं इतिहासासंदर्भात महाराजांसंदर्भात वाचण्यात आली, पण जेव्हा हे जे लिखाण आहे यात संदर्भ दिलेले आहेत आणि जे वर्णन ज्या प्रकारे करण्यात आलेलं आहे, तर डोळ्यासमोर ती कथा उभी राहिलेली आहे. त्यामुळे ते आवडलं पुस्तक, आणि मी ते इतरांनाही सजेस्ट करेल की तुम्ही एकदा वाचून बघा. त्यात किती, आणि जेव्हा आपण ते वाचतो तेव्हा अभिमान असं वाटतो की ही कथा महाराजांनी कशा प्रकारे ते दिवस जगले असतील, इतिहास कसा घडला हे त्यातून जास्त कळालेलं आहे. माझं फेवरेट आणि मी जे रिकमेंड करीन ते आहे इकेगाई, जे म्हणजे आपल्याला करिअरवर आपल्याला गाईड करतं. ज्यांना म्हणजे क्लिअर नाही की आपण पुढे काय करावं किंवा कशात स्कोप आहे आपल्याला काय जमू शकतं, हाँ त्याच्याविषयी ते गाइड करते. पर्सनल मेरी फेवरेट जो है वो है इकिगाई, क्योंकि वो हमें गाइड करती है बहुत अच्छे से. और मैं रेफ़र करना चाहूँगा आप लोगों को कि आप रिच डैड पुअर डैड पढ़ो, जो आपको मनी मैनेजमेंट बहुत अच्छे से सिखा देगा आपको. माझं फेवरेट पुस्तक 101 स्पेस क्वेश्चन अँड आन्सर आहे, अँड यू हॅव टू रीड इट because it is very nice and it will give you some knowledge about space. मला आवडलेलं आतापर्यंतचं म्हटलं की रेतकी मछली हे हिंदीमधलेलं बुक आहे. ते फार सुंदर महिलांबद्दलचं दिलेलं आहे. ते एक वाचावं. आणि दुसरं म्हणजे सुरुवात करायची असेल तर मृत्युंजय तुम्ही वाचू शकता. त्याला सुरुवात करायला अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत रावण लिहिणारे शरद तांदळे सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. मला सांगा सर, या पुस्तक महोत्सवाविषयी तुम्हाला काय वाटतं? जे आपण म्हणतो वाचन संस्कृती संपली आहे, लोक आता पुस्तक वाचत नाहीत, मला त्यावेळी विचारायचं तुम्हाला. त्या सगळ्याला हातताडा आहे. म्हणजे तुम्ही बघा की इथं सगळे फक्त काय पर्यटनासाठी कुणी आलेलं नाही. इथं सगळे वाचक आहेत. विशेष म्हणजे तुम्ही यातलं जर प्रमाण बघितलं ना तर 80% प्रमाण हे अख्ख्या महाराष्ट्रातलं. म्हणजे मला इथं जळगावचा मुलगा भेटला, मला इथं नागपूरचा मुलगा भेटला, संभाजीनगरचा भेटला, आणि हे तिथून म्हणजे तुम्हाला कमाल वाटून काल एक फॅमिली केजवरून पुस्तक महोत्सवासाठी आली. एक काळे म्हणून डॉक्टर आहेत बीडचे आमचे, विथ फॅमिली फक्त पुस्तक खरेदी करण्यासाठी पुण्यात आले. म्हणजे हा पुस्तक महोत्सव पुण्यापुरता मर्यादित नसून हा महाराष्ट्राचा उत्सव आहे. म्हणजे आपण म्हणतो ना पुणे पुस्तक महोत्सव, मला वाटतं पुढच्या वर्षी महाराष्ट्र पुस्तक महोत्सव म्हणलं पाहिजे, कारण इथं सगळ्या महाराष्ट्रातले आले. आणि जे म्हणतो ना आपण वाचन संस्कृती संपली, तर ती काही संपलेली नाहीये. सगळे प्रकाशक खुश आहेत. प्रकाशक खुश म्हणजे काय, पुस्तकं विकल्या चालले. बरोबर. सगळे लेखक खुश आहेत कारण की त्यांना वाचक भेटायले, आणि सगळे वाचक खुश आहेत, त्यांना सगळे जे पाहिजे ते पुस्तक मिळते. तुम्ही बघा महाराष्ट्रातल्या 28 जिल्ह्यांमध्ये पुस्तकाचं दुकानच नाही. खेदजनक बाब आहे ही, खेदजनक. तर त्यामुळं जे म्हणतो ना आपण, ही पुस्तकाची दुकानं नसल्यामुळे वाचन संस्कृती संपली. पण असा प्लॅटफॉर्म इतका सुंदर उभा राहिला, लोक येत आहेत घेत आहेत, आणि हा खूप सुंदर उत्सव. सर मला सांगा की नव्या लेखकांना तुम्ही काय सल्ला द्याल, की आता तुम्ही या काळातले नव्या काळातले न्यू एरा मधले तुम्ही यशस्वी लेखक आहात. सो यशस्वी यशस्वीच आहात सर तुम्ही. नाही मला काय सांगायचं, यशस्वी लेखक म्हणजे काय, हा जर प्रश्न मला विचारला ना तर मला एक जणांनी प्रश्न विचारला होता, सर यशस्वी लेखक म्हणजे काय. तर मी म्हणतो ज्याचे लय पुस्तक माझे लय पुस्तक विकले तर आवड, त्याचा अर्थ मी यशस्वी आहे का, तर नाही. असं काय वाटतं तुम्हाला? सांगतो ना, लय मोठे पुरस्कार मिळाले मग तो यशस्वी आहे का, तर त्यांनी समजा नाही. मग यशस्वी समजायचं कशाला, तर त्या लेखकाला त्याचंच पुस्तक परत परत वाचावं वाटणं तो लेखक यशस्वी. बऱ्याच तुम्ही रावण किती वेळा वाचले सर? 60-70 वेळेस. अरे बापरे. तर बरेचसे लेखक काय करतात दिसतं, लिहितात, नवीन लेखक लिहितात आणि त्यांचं पुस्तक तेच वाचत नाही.
तर त्या विक्रीशी याच्याशी मर्यादित नाही. आपण आपल्या इनर पीससाठी लिहिलं पाहिजे आणि नंतर ते लोकांना भावतं. येस. बळीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. अरे थँक्यू सो मच. आणि नवीन लेखकासाठी एक सांगाल की माझं पुस्तक येऊन मी लेखक झालो पाहिजे याच्यापेक्षा आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की का लिहायचं. कारण की तुकारामांची गाथा असताना, रामदासांचा दासबोध असताना, महात्मा फुल्यांचं चरित्र त्यांनी लेखन केलेलं असलेलं असताना, बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण असताना, शरद तांदळेंचं रावण नाही आणि गौतम बुद्धाचं लिखाण असताना आणि घटना असताना, शिवचरित्र असताना परत लिहिण्याची का गरज पडावी ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तरच लिहावं. वा, नवीन लेखकांनो ऐका जरा. धन्यवाद. आणि लगावबत्तीने माझी बत्ती लावलेली एकदा चांगल्या अर्थाने म्हणतोय की मला नव्हतं वाटलं की बळीची एवढे जण वाट पाहते, पण त्या लगावबत्तीच्या पॉडकास्टमुळं आमच्या ऑफिसचे सगळे फोन सारखे वाजतात. तर जानेवारी 3. थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर मित्रांनो, हे होते बुक फेस्टिवलमधून वाचकांचे सजेशन्स. वेगवेगळी माणसं, त्यांची वेगवेगळी पुस्तकं, पण सगळ्यांची एक कॉमन गोष्ट ती म्हणजे वाचनाची आवड. तुम्ही यातलं कुठलं पुस्तक ऑलरेडी वाचले, तुम्ही यातलं कुठलं पुस्तक मला सजेस्ट कराल वाचण्यासाठी, आणि तुमचं आवडतं पुस्तक कुठलं, या सगळ्या गोष्टी आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. लगावबत्तीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.